करुणिया चिंतन समयी सेवा आपुनीतने आलो दान मागायास थोर करुणियास तुकया बंधुवणे भावा तुकया बंधुवणे भावा मज मिरवावे देवा आलो दान मागायास थोर करुणियास त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षे पंढरपुरा येथे महाद्वारा हरिभेटी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिव भोळा चक्र यात्रा महोत्सव म्हणजे तीर्थक्षेत्र पुण्यपावन भूमी फळाया माता गोदावरीच्या तीरावर पवित्र अशा या स्थळी हा रात्रभर हरिदिनीचा शेवटचा दिवस म्हटलं तर आपण आज सुयोग असा प्राप्त झालेला आहे की आज जर पाहिलं तर दोन्ही व्रत एकत्र येऊन आणि त्यातले त्यात महाराजांचा यात्रा महोत्सव म्हणजे एक तर एकादशी आहे, एकादशी सारखा पर्वकाळ आहे आणि त्याही मध्ये दुसरा पर्वकाळ म्हणजे वैष्णवांचा पर्वकाळ कोणता सोमवार हा व्रत आहे. दोन व्रत अतिशय महत्वाचे, एक एकादशी आणि सोमवार दोन्हीच्या बाबत अशी ताकीद केलेली आहे. एकादशी व्रत सोमवार न करीती. बाकीच्या वाराच्या बद्दल काही महाराजांनी असं वैष्णवांचं नाही केलं, पण सोमवार एकादशी लागून धरलेला आहे. एकादशीला नाचावडा मोठा पर्व काळ आणि त्याही पर्व काळामध्ये यात्रा महोत्सव म्हणजे त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम जसा की देव भक्त आणि नाम तसाच या ठिकाणी आजचा त्रिवेणी संगम आहे. आणि या त्रिवेणी संगमामध्ये जर आपण पाहिलं
तर आज एवढी संतांची मानली याडी जमलेली आहे. कुठलं तरी कमी वाजत आणि आज असा योग असा प्राप्त आहे मला खरं पाहिलं तर. बाकी आता एवढे आमचे सगळे गुरुबंधू आमचे सर्व मृदंगाचार्य हे तर वाजवतील मला वाजवायला अतिशय जुनं पडत, अतिशय जुने. म्हणजे हा योग माझ्या जीवनामध्ये डायरीवर लिहून ठेवायसारखा आहे की मला कीर्तनाची महाराजांच्या ठिकाणी सेवा मिळाली आणि त्या सेवेमध्ये केशव मामा वाजवायला होते. एवढा मोठा योग आहे गुरुजी आम्हाला. विठाला तुम्हाला बोलण्यात वेळ अगदी निघून गेली होती. मला वाटतं 12 मिनिटं निघून गेली. सेवेकरिता आणि वडील अभंग जगद्गुरु तुकोबा यांचे बंधू कन्हैया महाराज, काळोबा महाराजांचा अभंग आहे. काळोबा महाराज देवाकडे मागत असताना वास्तविक पाहताना मला असं या अभंगात असं दर्शवते की 3 मागण्या प्रस्तुत घेऊन महाराज गेलेले आहेत. 3 मागण्या, त्या 3 प्रमुख मागण्या देवाकडे मागत असताना मागायला जायचं देवाकडे. पण काय आपणही देवाकडे मागायला जातो, पण आपण मागणं निश्चित न करता जातो. पण इतर काळोबा महाराज मागणं निश्चित करून गेलेले आहेत, निश्चित करून गेलेले. महाराजांनी पहिली मागणी प्रामुख्याने मागितली असावी ती म्हणजे देवा मला प्रेम द्या, माझ्या हृदयामध्ये मला प्रेम द्या. ही प्रेमाची मागणी, ती मागण्या करता गेलेले. दुसरी मागणी म्हटलं तर सेवेची मागणी. सेवेची मागणी, सेवेची इच्छा प्रकट करून ते देवाकडे गेलेले सेवा मागण्या करतात. आणि त्याही पेक्षा तिसरी मागणी, देवा मला असं करा की मला पूर्णत्वे, ज्या भावाशिवाय काही होत नाही. कोणाशिवाय? ज्या भावाशिवाय. आणि खरंच भावाशिवाय काही होत नसते. प्रश्न भाऊच पाहिजे. हे भाऊ नाही, हे तर भाव आहे. हा भाव आहे, ही श्रद्धा आहे, हा भाव आहे ना. या भावाने पूर्णत्वे मला निर्वाव, पूर्णत्वे माझी बळवण करावी. एक पहिली मागणी आहे ती म्हणजे प्रेमाची, सेवेची आणि वास्तविकता भावाची मागणी आहे. निष्फल जीवन आहे. पण ते प्रेम असलं पाहिजे. ते प्रेम प्रपंचात प्रेम असलं पाहिजे, व्यवहारात प्रेम असलं पाहिजे आणि परमार्थात प्रेमाविना दुसरं काही नाहीये, प्रेमच असत. आणि खरं पाहिलं तर गुरुजी ते प्रेमच लोकायला सांगले. ते परमार्थात प्रपंचात तर प्रेम लोकलंच गेलं, पण या ठिकाणी परमार्थात सुद्धा प्रेम आज लोकल्यासारखं दिसतंय. एकमेकावर प्रेमाची भावना उदवून प्रेमाची भावना दिसत नाहीये. कारण प्रेम माणसं एकमेकाकडे तिरस्कार दृष्टीने पाहतात. कारण प्रेम पाहिजे आणि खरं पाहिजे ते प्रेम, इथं प्रेम. आणि म्हणून कान्होबा महाराज पहिली मागणी प्रेमाची मागणी करायला जातात देवाकडे. देवा मला प्रेम द्या, प्रेम द्या. आणि ते प्रेम देत असताना देवा ते प्रेम असं करा, माझं काहीतरी उचित करा. माझं तुम्हाला वाटत असेल उचित करावं असं वाटतच असेल तर माझ्या अंतःकरणात, माझ्या हृदयामध्ये प्रेम घालावं असं पहिलं चरण.
2 दिवसाला सोहळा आहे. तो कोणाचा सोहळा आहे? तो गोरोबा काकांचा सोहळा आहे. काकांचा सोहळा अगदी समीप आहे. मला वाटते रोजी बुधवारीच सोहळा आहे गोरोबा काकांचा सोहळा, ते ढोकीचं काकांचा. तर काकांच्या हृदयामध्ये काय प्रेम होतं, किती प्रेम होतं, तर त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जर पाहिलं तर ते एवढं प्रेम होतं की स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं तरी देहाच्या बद्दल कुठली आणि आपल्याच बद्दल त्यांच्या वेळेला असं म्हणावं, त्यांनी स्वतःच्या पायाखाली स्वतःचं मूल तुडवावं. त्याही वेळेला पत्नी बोलल्यानंतर किंवा दुसरी तुम्ही कोणी म्हणतील तर त्यावेळेला त्यांची अवस्था काय, त्यांनी म्हणावं माझं काय, माझ्याकडे देहाचा विसर या ठिकाणी केला. गोरोबा काकांच्या बाबतीत त्यांनी म्हणावं की माझ्या पायाखाली मूल तुडवलं हे काय, माझी या देहाची नाही मज चाड, कोठे करू कोण आणि कसे, माझ्या देहाच्या बद्दल माझे या ठिकाणी त्याच्यावर माझी आश नाही, तर बाकीच्यांचं पुढे कुठं करू. अशा वेळेला गोरोबा काकांचं प्रेम उतुंगत प्रेम पाहिलं तर वैराग्य जर पाहिलं तर गोरोबा काकांचं प्रेम असं असावं की त्या प्रेमामध्ये भेदभाव नष्ट व्हावा. आपलं पारख हा भेदभाव भाऊसाहेब मामांनी ज्या वेळेला पंढरपूरला न्यायचं, पंढरपूरला हे सगळे त्यांच्यासोबत मलाही 4-2 वर्ष जायचा योग लागला. तिथं बाबांनी, बोधे बाबांनी ज्या वेळेला गाथा भजनाच्या वेळेला अशा चाली म्हटल्या की असं प्रेम अडुकट डोलत राहायचं. असं बाबांनी काय आनंद होता होतो. प्रेम छंदे नाचे डोले नाचायला लागले आणि असं नाचत असत. मन बोधे बाबांचं सांगत होतं, बाबांनी ते म्हणत असताना गोड आनंदात प्रेम खरंच हृदयामध्ये. आणि असं हे प्रेम त्यांच्या जीवनामध्ये काढोबा महाराज ते प्रेम मागण्याकरता देवाकडे गेलेले आहे. आणि उचित करा देवा, माझं उचित करून तुम्ही प्रेम माझ्या हृदयात घाला. आणि मागत असताना ते देवाकडे जाऊन त्यांनी देवा
काही काही लोक गेल्यानंतर मागायला गेल्यानंतर म्हणतात बघा आम्ही तुमच्याकडे मागायला आलो बरं काय, पण मागायला आलो की अशी मोठी आस घेऊन आलो, मोठी आस घेऊन आलो की आम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे आल्यानंतर आमची इच्छाच पूर्ण होती, आमची मागणी नक्कीच पूर्ण होणार आहे. आम्ही आस घेऊन आलो तुमच्याकडे, जेव्हा आस घेऊन आलो. आणि ती आस कशी, साधारण नाही, छोटी आस नाही, मोठी अशी आस, थोर अशी आस करून तुझ्याकडे आलो देवा. प्रेम द्या, प्रेम द्या. आणि ते प्रेम देत असताना ते प्रेम कशाच्या मोबदल्यात म्हणाल तर मोबदला वगैरे काही नाही, तर आम्हाला ते दान स्वरूपामध्ये द्या असं द्रौपदात वर्णन केलं. सावजीच्या बाबतीत एवढी व्यर्थता होती, लग्न केलं पण एवढी व्यर्थता, काही संबंध नाही, ती माय माऊली झिरपून 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 तसंच यांना काय संसार नाही. ते विठ्ठल ठिक्याचं शेत आहे म्हणे, ते विठ्ठल ठिक्याचं ते शेत गोरोबाबांनी सांगितलं, ते शेताकडे बघावं जरा, शाहूकारी बघावं. सावजी महाराजांनी सांगितलं मला काहीच नको, शेतही नको, प्रपंचही नको. जसं की आता नवे गोड करिता संसार, अनेक संचार झाला माझी, ब्रह्मरसी गेले भरून या अंग, अधील तो रंग पालटला, रसनेची आरुची कंठी नारायण, बैसोनिया मन निवविले. त्यांची अवस्था अशी होती की तुका म्हणे आता बैसलो ठाकणी, इच्छेची ते धनी पुरविता, आता आमची इच्छा आहे तोच पूर्ण करणार आहे, अशी सावजी महाराजांची अवस्था होती. आणि त्याही पुढे आपण जर पाहिलं तर कान्होबा महाराज हे लहान असल्या कारणाने गोरोबाबांनी सांगितलं, कान्होबा आता तुला जर आता सावजी झालं तर काही विषय नाही, आता तुकाराम आहे आणि त्यांच्यासोबतच आता तुला त्यांना सहकार्य करायचे त्यांनाच. तुकोबारा म्हणते माझ्यावर मला हे प्रपंचाचं बद्दल नव्हतं, पण आता हे नाईलाज असतो, मला प्रपंच डोक्यावर घ्यावा लागला. आणि तो तुकोबाराने प्रपंच चालवत असताना खरं सावकारी त्यांना काही नाही. तुकोबारासारखे श्रीमंत, तुकोबारा दुसरं कोणी नाही. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाती आला घावडाव आमचा माय बाप देव. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, तुकोबारासारखं वैभवाचं धनी दुसरं कोणीच नाही या पृथ्वी तलावर. वैभवशाली जर कोण असतील, भाग्यवान कोण असतील तर संत भाग्यवान आहे श्री गुरु आपले महाराज मोतीराम महाराज यांच्यासारखं भाग्यवान कोणी नाही, यांच्यासारखं पवित्र कोणी नाही, यांच्यासारखं आपण जर पाहिलं ना दुसरं कोणीच नाही इथं. हेच विरक्त आहे, तेच
अखंडित प्रेम भाव प्रेम घाली हृदयात अनुदान मागायास थोर करुणियास देवा थोर आणि देवाशिवाय दुसरं प्रेम देणारा कोणी नाही म्हणून थोर मोठी आशा करून देवाकडे मागायला जावं जसं कान्होबा महाराज गेले त्या पद्धतीनं आणि थोर करुणियास चिंतन समय सेवा आपुली चली तुकया बंधुमणे भावा मज निर्वावी देवा अनुदान मागायास थोर करुणियास. इथं पाहिलं तर सगळी संतांची मांडी आडी आहे आणि सर्व महाराज मंडळी भरपूर आहेत व कोणी असं डोळे पाहण्याची वेळ ठेवू नये. एकनाथ भाऊनी जी वेळ दिला 25 मिनिटाचा 1 मिनिट वरी झाला त्याबद्दल तुमची सर्वांची क्षमा मागतो. झालेली सेवा श्री संत सद्गुरू मोतीराम महाराजांच्या चरणी समर्पित